महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा हमसे जो टकराएगा, हमसे जो टकराएगा, झंडा लेके कपन बांध के सीना तान के आर्चर से अरे बोल मेरे भाई, अरे बोल मेरे भाई, अरे आर्चर से। महाराष्ट्राच्या या पान बांधवांच्या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने आझाद मैदान या ठिकाणी धडक मोर्चा व धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला होता। महाराष्ट्र राज्यामध्ये 2012 सालापासून सुगंधी तंबाखूवर बंदी घालण्याचं काम राज्य सरकारनं केले गेले होतं। तसेच 12 जून 2026 रोजी मोकोगा अंतर्गत कारवाईचा आदेश राज्याचे अन्न औषध प्रशासन विभागाचे श्री तुकाराम मुंढे साहेबांनी त्यांच्या आदेशाखाली मोकोगा कायद्यात अंतर्गत कारवाई मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये पान व्यवसाय करणाऱ्या आमच्या राज्यातील पान व्यावसायिकांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाईचा आदेश त्यांनी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात पान बांधव भयभीत होऊन राज्यातील पान व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर आले। परंतु राज्यामध्ये 10 लाख पान व्यावसायिक असून त्यांच्यावर कुटुंब उदरनिर्वाह करण्याचे जवळजवळ 1.5 कोटी ते 2 कोटी ही लोकसंख्या आहे। परंतु 2012 जूनला मोकोगा अंतर्गत कारवाईचा आदेश काढल्यानंतर राज्यामध्ये प्रथम सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात आवाज उठवून आपण त्या ठिकाणी विरोध नोंदवला। एवढ्यावर न थांबता 2012 पासून महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ राज्यातील पान बांधवांच्यासाठी गोरगरिबी या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी आपण ही संघटनेच्या माध्यमातून राज्याला हाक देण्यात आली। सर्व बांधवांना आपल्यावर जो काय राज्य शासन नवनवीन कायदे निर्माण करून आमचा व्यवसाय मोडकळीत करण्यासाठी जे कट कारस्थान केलेलं आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येने आपण उपस्थित राहिला। मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो, महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं आम्ही प्रमुख मागण्या या ठिकाणी राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री झिरवळ साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आपण आपल्या मागण्याचं निवेदन या ठिकाणी देऊन आणि आपली जी काय भूमिका आहे ही भूमिकेची बाजू मांडण्याचं त्या ठिकाणी आम्ही आता शिष्टमंडळ जाऊन आपल्या राज्यातील पान व्यवसायाची बाजू मांडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहोत। त्या निवेदनामध्ये आपण प्रमुख मागणी केलेली आहे। महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ महाराष्ट्राचे या पान बांधवांच्या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने आझाद मैदान या ठिकाणी धडक मोर्चा व धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला होता। महाराष्ट्र राज्यामध्ये 2012 सालापासून सुगंधी तंबाखूवर बंदी घालण्याचं काम राज्य सरकारनं केले गेलेलं होतं। तसेच 12 जून 2026 रोजी मोकोगा अंतर्गत कारवाईचा आदेश राज्याचे अन्न औषध प्रशासन विभागाचे श्री तुकाराम मुंढे साहेबांनी त्यांच्या आदेशाखाली मोकोगा कायद्यात अंतर्गत कारवाई मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये पान व्यवसायांच्या
व्यवसाय करणाऱ्या आमच्या राज्यातील पान व्यावसायिकांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाईचा आदेश त्यांनी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात पान बांधव भरभरीत होऊन राज्यातील पान व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर आले. राज्यामध्ये 10 लाख पान व्यावसायिक असून त्यांच्यावर कुटुंब उभा करण्याचे जवळजवळ 1.5 कोटी ते 2 कोटी ही लोकसंख्या आहे. परंतु 2012 जूनला मोकोका अंतर्गत कारवाईचा आदेश काढल्यानंतर राज्यामध्ये प्रथम सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात आवाज उठवून आपण त्या ठिकाणी विरोध नोंदवला. एवढ्यावर न थांबता 2012 पासून महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ राज्यातील पान बांधवांच्या साठी गोरगरीब या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी आपण ही संघटनेच्या माध्यमातून राज्याला हाक देण्यात आली. सर्व बांधवांना आपल्यावर जो काय राज्य शासन नवनवीन कायदे निर्माण करून आमचा व्यवसाय मोडकळीत काढण्यासाठी जे कटकारस्थान केलेलं आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येने आपण उपस्थित राहिला. मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो, महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं आम्ही प्रमुख मागण्या या ठिकाणी राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री झिरवळ साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आपण आपल्या मागण्याचं निवेदन या ठिकाणी घेऊन आणि आपली जी काय भूमिका आहे ही भूमिकी बाजू मांडण्याचं त्या ठिकाणी आम्ही आता शिष्टमंडळ जाऊन आपल्या राज्यातील पान व्यवसायाची बाजू मांडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहोत. अनेक दिवसापासून मी राज्याचा दौरा केला. परिस्थिती राज्यामध्ये बघितली पान बांधवांची काय आहे. हे नवीन कायदे डोक्या मानकुटावर आपल्या राज्यातील पान व्यावसायिकांच्या ठेवल्यामुळे आपला व्यवसाय पुढे चालेल का नाही ही भीती बाळगून राज्यातील पान व्यवसाय जगत आहे. तर राज्य सरकारनं योग्य तो निर्णय घेतला नाही तर आमची पुढची दिशा आम्ही योग्य वेळ आल्यानंतर दिशा ठरवू. राज्य सरकारला मी आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मीडिया माध्यमातून आवाहन करतो, केंद्र सरकारला अधिकार आहे बंदी घालायची, परंतु राज्य सरकार प्रत्येक वर्षाची बंदी घालून रिन्यूचं काम करतंय. हा अधिकार राज्य सरकारला नाही मित्रांनो. जर सरकारला खरोखर बंदी घालायचं असेल तर देशात बंदी घाला, आणि जर बंदी घालायचं असेल तर राज्यातील पान व्यावसायिकांना शासनामध्ये समावेश करून त्यांचा प्रत्येक कुटुंबातील 2 व्यक्ती त्यांनी घ्यावं आणि मग पूर्णपणे 100% बंद यशस्वी होणार आहे. आपल्या या मीडियाच्या माध्यमातून मी राज्यातील सर्व पान बांधवांना सांगू इच्छितो, आपण काय धोरणखोर नाही आहे, आपण चोऱ्या माऱ्या करत नाही. आपण 18-19 तास राबून आपला व्यवसाय जिवंत ठेवून आपण कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. तर असे जर परत कायदे निर्माण करून त्रास देण्याचं काम करत असेल सरकार, तर सरकारला आम्ही धारावर जाण्याशिवाय सोडणार नाही. आणि महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ राज्यातील पूर्णपणे पाठीशी ठामपणे राहणार एवढे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण आपल्या महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं ज्या मागण्या आपण शासनाकडे केलेल्या आहेत त्या थोडक्यात मी या ठिकाणी आपल्याला सांगितू इच्छितो. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या आयुक्ताने अन्यायकारक लावलेला मोका कायदा तात्काळ रद्द करावा. मागणी नंबर 1. मागणी नंबर 2. सुगंधी तंबाखूवर घातलेली अन्यायकारक बंदी ताबडतोब उठवली पाहिजे. अन्न व औषध प्रशासन खात्याकडून पान पट्टी धारकावर होणाऱ्या बेकायदेशीर कारवाई तसेच चुकीचा अर्थ काढून पोलीस खात्यामार्फत जी कारवाई आहे, जे पैसे उकळले जातात
ते ताबडतोब थांबवले पाहिजे. प्रत्येक पान दुकानदाराच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय निमशासकीय नोकरी मध्ये सामावून घेतलं पाहिजे. शेवटची मागणी आपल्याला या ठिकाणी सांगितलो, राज्यातील 10 लाख पान व्यवसायिक व त्यांच्यावर आधारित असणाऱ्या जवळजवळ 2 कोटी व्यावसायिकांचे आर्थिक महामंडळ स्थापन करावं, असं आपण महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं या प्रमुख मागण्या राज्य सरकारकडे केलेल्या आहेत. आपल्या या आंदोलनाची त्यांनी दखल घेतलेली आहे. योग्य ते लवकरात मार्ग काढू असं आपल्याला राज्याचे अन्न औषध प्रशासन विभागाचे कॅबिनेट मंत्री श्री झिरवळ साहेब असतील, त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि लवकरात लवकर जर आपल्याला आश्वासन जे दिलेलं आहे तिने योग्य ते आमच्या लोकांना न्याय द्यावा, एवढी आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. आता जास्त काय वेळ घेणार नाही. राज्यामधून आलेले सर्व पान बांधवांनी मोठ्या संख्येने आपण आझाद मैदानावर या ठिकाणी जमलेला आहात. तुमचं सर्वांचं महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं मी जाहीर आभार मानतो आणि स्वागत करतो. इथून पुढच्या काळामध्ये अनेक सांगायचं या ठिकाणी मला राज्यामध्ये परवाच्या मंत्रिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये काही आमदारांनी चुकीची स्टेटमेंट त्या अधिवेशनामध्ये केली गेली की पान दुकानदारामध्ये गांजा, चरस, अफू, नशिली पदार्थ असे विकली जाते. मी त्या आमदार साहेबांना एवढं सांगेन की महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ समाज हित डोळ्यासमोर ठेवून समाजात चुकीचं काय जर होत असेल तर त्याच्या पाठीशी घालणार नाही. औरंगाबाद खंडपीठानं निर्णय दिलेला होता. या निर्णयाला राज्य सरकारनं स्थगिती घेतली सुप्रीम कोर्टामध्ये. जर 328 आणि 123 कलमाखाली कारवाई जर स्थगिती दिली असेल तर तुम्ही कुठल्या तोंडानं पान दुकानदारांच्यावर कारवाई करता? ही चुकीची पद्धत आहे. हे आपण आपल्या निवेदनाच्या माध्यमातून राज्याचे कॅबिनेट मंत्री अन्न औषध प्रशासन विभागाचे झिरवळ साहेबांना आम्ही त्या ठिकाणी परिस्थिती मांडली. सुगंधित तंबाखूच्या बाबतीत झिरवळ साहेबांना आपली विनंती केली आहे की महाराष्ट्र शासन अन्न औषध प्रशासन विभाग असेल आणि महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे आपले प्रतिनिधी असतील, यांची संयुक्त एक बैठक आपण आयोजित करावी आणि या बैठकीच्या माध्यमातून योग्य तो तोडगा काढून आज राज्यामधील पान व्यवसाय भयभीत झालेला आहे, त्याला भयभीत मुक्त करून आमचा व्यवसाय सुरळीत चालू करण्यासाठी योग्य ते मार्ग आपण काढावा असं आपण आपले झिरवळ साहेबांनी लवकरात लवकर आपली बैठक बोलवू असं आपल्याला तुम्ही या ठिकाणी आधी दिलेलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून मी राज्याचा दौरा केला. परिस्थिती राज्यामध्ये बघितली आज पान बांधवांची काय आहे. हे नवीन कायदे डोक्या मानगुटावर आपल्या राज्यातील पान व्यवसायाचे ठेवल्यामुळे आपला व्यवसाय पुढे चालेल का नाही ही भीती बाळगून राज्यातील योग्य तो निर्णय घेतला नाही तर आमची पुढची दिशा आम्ही योग्य वेळानंतर दिशा ठरवू. राज्य सरकारने या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मीडिया माध्यमातून आवाहन करतो घालायची, परंतु राज्य सरकार प्रत्येक वर्षाची बंदी घालून रिन्यूचं काम करते. हा अधिकार राज्य सरकारला नाही मित्रांनो. जर सरकार असेल तर देशात बंदी घाला आणि जर बंदी घालायला असेल तर राज्यातील 5 व्यावसायिकांना शासनामध्ये समावेश करून त्यांच्या प्रत्येक कुटुंबातील 2 व्यक्ती त्यांनी घ्यावं आणि मीडियाच्या माध्यमातून मी राज्यातील सर्व पान बांधवांना सांगितलं
आपण काय धोरणखोर नाही आहे, आपण थोड्या कार्य करत नाही. आपण 19 तास राबून आपला व्यवसाय जिवंत ठेवून आपण कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. असे जर परत जर कायदे निर्माण करून त्रास देण्याचं काम करत असेल सरकार, तर सरकारला आम्ही फाळायला त्याच्यावर सोडणार नाही. आणि महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ राज्य केलेली आहे 328 कलम आणि नवीन 123 अंतर्गत ज्या कारवाई चालू आहे त्या कारवाई लावता येणार नाही अशा पद्धतीचं औरंगाबाद खंडपीठानं निर्णय दिलेला होता. त्या निर्णयाला राज्य सरकारनं स्थगिती घेतली सुप्रीम कोर्टामध्ये. जर 328 आणि तर तुम्ही कुठल्या तोंडानं 5 दुकानदारांच्यावर कारवाई करता, ही चुकीची पद्धत आहे. हे आपण आपल्या निवेदनाच्या माध्यमातून राज्याचे अन्न औषध प्रशासन विभागाचे सुगंधी तंबाखू या बाबतीत आपण सांगितलं की सुगंधी तंबाखूवरची ताबडतोब बंदी तुम्ही उठवली पाहिजे. कारण एक तर तुम्ही मुद्दा बंदी केला आणि काही कालांतरानं सुगंधीचा प्रभाव बंदी आणला, तर राज्यातील पान व्यवसायांचा मोडकळीत करण्याचा प्रयत्न आपल्या राज्य सरकार करीत आहे का? एक तर राज्य सरकार नोकऱ्या देत नाही. आज आमच्या या पान व्यवसायामध्ये ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट झालेले युवक छोटासा व्यवसाय असल्याकारणाने तिने चालू केलेला आहे. परंतु हे सरकार नवनवीन कायदे निर्माण करून आमच्या पान व्यवसायात देशोधडी लावायचं कार्यक्रम केलेला आहे. याआधी कदाचित हाणून पाडणार आणि करून देणार नाही. कारण राज्यात गेल्या अनेक वर्षापासून आमचे पान बांधव छोटे व्यवसाय करून उपजीविकेचं साधन आहे. जर आमच्या उपजीविकेच्या साधनावर जर कोण चाल करत असेल तर आम्ही कदाचित सहन करणार नाही. मी राज्याच्या महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीने एवढं सांगू इच्छितो, राज्य सरकारनं आणि अन्न औषध प्रशासन विभागानं आमच्या निवेदनाची दखल घेऊन योग्य ते मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर या आश्वासनाची दखल ज्या सांगितल्याप्रमाणे योग्य ते निर्णय केले जर तिने घेतला नाही तर राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये परत आंदोलन छेडण्यात येईल हा इशारा मी आपल्या महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी देतो.